गुड मॉर्निंग. आज आहे आमचा तिसरा दिवस की दुसरा दिवस गोव्याला. सकाळ झाली आहे आणि खूप मस्त वाटतं इथे. लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल, खूप भारी होता. तर आज आपण जाणार आहोत एक 5 स्टार हॉटेलमध्ये जे आहे ग्रँड हयात. तिकडे आपण फुल डे स्पेंड करणार आहोत. कसिनो आहे तिकडे, तर हा खूप व्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे. सगळे बॉईज जे आहेत ते कसिनो वगैरे खेळणार आहेत आणि खूप एन्जॉय करणार आहेत. भावी, तर मग आपण पूर्ण व्लॉग हा पूर्ण तुम्ही बघा. या व्लॉगमध्ये पण खूप मस्त असणार आहे सगळ्या गोष्टी, कारण की 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे करायचं आहे आम्हाला. तर आपण भेटूया पुढे. हो सिरियसली, चला चला लवकर चला. सो गाईज, हे बघा यांचा आवरतच नाहीये. हे लोक तर इथे अजूनपर्यंत पिकनिकच मध्ये. चल ना यार, ती कुठे आहे? ए चल ना बेबी, लेट्स गो. तर माझा लुक जो आहे तो अशा प्रकारे असणार आहे. हे माझं जुनंच आहे ऍक्च्युली. आमचं खूप लवकर फिक्स झालं जायचं म्हणून मी नवीन कपडे जास्त घेतले नाही. आणि एक घेतलंय ऍक्च्युली, पण ते मला काय चांगलं दिसलं नाही त्याच्यामुळे. ओके, सो आम्ही निघतोय. रितेश, चलो गाईज, चला यार रितेश. का का जायचं मन नाही करत? ए चला, सॉरी. ए चला ना, तो व्हिडिओ करूया. तर आम्ही निघालोय. हा अच्छा, चला. निघाले निघाले. त्रास होतोय निघताना आम्हाला. आई त्रास आत्ताच होते, कारण की आम्ही अजून तर रूम मधून निघतोय, पण आता पुढचा दिवस आहे. असं नका समजू की हा ब्लॉग संपला. ऍक्च्युली आम्ही रूम खाली केला, पण आम्ही जाणार आहोत जे तुम्हाला सांगितलं की हॉटेलमध्ये, रेस्टॉरंट हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये. सो आपण तिथे भेटूया आणि खूप एन्जॉय करूया. चलो 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 चलो. आम्ही इथे थांबलो होतो, बघून घ्या. खूप ब्युटिफुल होतं. हे घे. तर आम्ही निघालो आहोत. आमची गाडी पण आली आहे आणि आता 40 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचणार आहोत ग्रँड हयातमध्ये. दुसऱ्या जणांनी जाऊन आहे ना विचारा आपल्याला बँक. ग्रँड हयातमध्ये आपण आलोय आणि आपण कसिनोमध्ये जाणार आहोत. ये सो कसिनोमध्ये अलाउड नसतात लहान मुलं, त्यामुळे लहान मुलांसाठी इकडे प्ले एरिया पण आहे आणि यांचा इथे बेड पण आहे. हे खूप फॅन्टॅस्टिक वाटलं मला. भाभी शो मी. भाभी टॅटू काढले. टॅटू दाखव दाखव इथे. झालं झालं.
तर आम्ही आतमध्ये येऊन आम्हाला हे जे कूपन्स दिसत आहेत तुम्हाला, ड्रिंक कूपन आणि हे आहे पान कूपन, आणि अशा प्रकारे आम्हाला दिलं आहे. तर आपण कसिनोला एंट्री करणार आहोत आणि ॲक्च्युली लहान मुलांना अलाउड नाही आहे. सो लहान मुलांसाठी तुम्हाला जसं मी दाखवलं इकडे प्ले एरिया आहे आणि इथे बेड पण आहेत. सो इथे ती टाइम स्पेंड करू शकते. खूप सुपर फील होत आहे, आउटस्टँडिंगवाला मजा येते मला खूप जास्त. ते सगळे इथे येऊन गेले. बादशाह, शिल्पा शेट्टी, संजय दत्त. तर रेस्टॉरंट आहे, इथे पान मिळणार. नाही नाही चालेल, ती चप्पल घालणार पण नाही. सेम खूप सुंदर आहे. सूप फूड दाखवते मी तुला, कॉर्डिलियावाला फूड. भाभी हात नको लावू. ए भाभी हात नको लावू. खूप टेस्टी फूड आहे. फिश आहे, हे फिशच्या प्रकारे मी घेते हे भाजीसाठी. अदरवाईज मला काय एवढं खायचं नाही आहे. टेस्टी खूप टेस्टी आहे आणि खूप मस्त वाटतंय. फूडमध्ये तुम्ही बघू शकता मी हे घेतलंय. खूप सुपर वाटतं. मटन मसाल्याची ग्रेव्ही नाही एवढी नाही, गोड आहे मस्त. भाऊ आवडून तुम्ही कॉर्डिलियामध्ये खाल्लेलं नॉनव्हेज. ओके, भावीला खूप आवडलं वाटतं. पागल झाली. भावीचा ऑरेंज ज्यूस आलेला आहे. कसं वाटतंय सोनू? भावी खाशील ना? झोपली आहे आता. भाभीला मी आता कसं झोपवलंय आणि आता मी जाणार आहे कसिनो एन्जॉय करायला. तर मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आता देऊ शकते की कसिनोमध्ये काय आहे. म्हणजे कसिनोमध्ये मी व्हिडिओ नाही करू शकत, ॲक्च्युली व्हिडिओ अलाउड नाही आहे तिथे. पण हे आम्ही इथे कसं आलो, इथे चार्जेस काय आहेत, जसं तुम्ही बघितलं इथे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे, ते सगळं तुम्हाला मी सांगते. ओके. आणि ही थांबली आहे भाभीसोबत. सो थँक्यू सो मच. लहान मुलं असेल आणि असं एन्जॉय करायचं असेल तर नाही करतायत. पण खरं सांगायचं तर ना एन्जॉय करायची इच्छा नाही होत. म्हणजे असं वाटतं की नाही, पण आता तिकडे मला थोडं मला बघायचं आहे गेम्स म्हणून मी चालली आहे.
माझं पूर्ण मन वरती भाभीकडे, कारण कसिनो तसं पण नॉट इंटरेस्टेड आहे मी. हे बघा, हे सगळे ॲक्टर्स जसं तुम्हाला मी दाखवलं की हे सगळे इथे येऊन गेले. सो कसिनो समोर आहे मागे बॅक साईडला. आता शूटिंग मी नाही करू शकणार. तर कसिनोमध्ये खूप एन्जॉय यार, खूप भारी आहे. आणि रितेश जिंकलाय. ठीक आहे, किती जिंकलं काय जिंकलं ते मी नाही सांगणार, पण जिंकलाय. ठीक आहे, मी आता भाभीकडे आली आहे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता कसिनोचा, पण अनफॉर्च्युनेटली मी तिथे व्हिडिओ नाही करू शकत. आणि अनलिमिटेड ड्रिंक, अनलिमिटेड फूड आहे त्याच्यामध्ये. खूप भारी. भाभी आत्ता उठली आणि मी आत्ताच आली. भाभी भाभी सो आता 7 वाजलेत आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये पुन्हा आलोय. हाच ड्रेस बोर झाली मी. बघूया आता की आपण ब्रेकफास्टला काय आहे ते. बंद आहे वाटतं है ना. आता आपला ब्रेकफास्ट टाइम है. हाई टी देखेंगे क्या है. कुठे बसणार भाभी. हे तुझ्यासाठी स्पेशल आहे बघ भाभी. जिलेबी लगेच थोडी मिळणार, 1 मिनिट. तर हे अशा प्रकारे आहे इकडे. खूप टेस्टी आहे. ढोकळा पण आहे. शेवपुरी घेते का तू. हां ठीक आहे, मी शेवपुरी संदेश बोलून घेऊ उद्याच्या टॅक्सीसाठी. केव्हीएमला तू येईल बघ तर किती घेत होते. तर बघा, आणि पाणीपुरी घेतली. आता खातो. आता मी घेते. काय खातोय बच्चा तू. पाणीपुरी. आमच्या मॅडम खात आहेत शेवपुरी. कशी वाटते शेवपुरी. डब्या खाण्यामध्ये दंगा आहेत त्यांच्याकडे. कैसा लग रहा है बच्चे लोग. चाट का मजा ले रहे हैं आप. बाबा कैसे लग रहा है तुमको. चाट का मजा लेके कैसा ले रहे हैं. भेलपुरी खा रहे हैं और पाव भाजी खा रहे हैं. ये क्या भेलपुरी है ना. ये भेलपुरी है. आपण असं बाहेर आलो ना की आम्हाला असे बॅग असतात इकडे ठेवायला. आमचे कपडे राहिले, आता मी चेंज करते. ओके, तर आपण बघूया, चेंज करूया. असं बघा, आम्ही भिकाऱ्यासारखं आलोय बाहेर. साईडला होशील. 30 झाले. आपले 30 झाले आणि ते लोकांसाठी आता येतील त्याची बघूया. बघ इकडे बघ. गाड लस्सी आहे. खूप काय काय अल्कोहोल आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, त्याच्यामध्ये विदाउट. मस्त वाटतं.
मिळतो आपल्याला. कैसा है तो पान खाने के बाद जो बोलने की स्टाइल रहती है बनारसी में बहुत अच्छी रहेगी, सबको नहीं आती है. तो मुंह में पान रख के बात करने का बहुत अच्छी तरह से आना चाहिए. और पान फायनली मी कपडे चेंज केले, तुम्ही बघितलंच असेल. जे मिळालं ते घातलं मी. कसं वाटतं तुला? तर कसिनोमध्ये रितेश जिंकला आहे, तुम्हाला मी आधी सांगितलं होतं. तर आता मी त्याचे कॉईन्स जे आहेत ना ते तुम्हाला दाखवते. जवळ कर, जवळ. किती? हां, एवढे कॉईन्स आहेत. ठीक आहे. ॲक्च्युली हे दाखवायचं नाही, पण आम्ही लपून दाखवतो कारण हे अलाउड नाही आहे इकडे की इथे शूटिंग वगैरे करायला. पण आम्ही ते दाखवलं तुम्हाला. तर आता अजून किती पुढे जिंकणार आहे ते आता मला माहिती नाही आहे. मी ते त्याला बोलली की कॅश काढून घे, पण आता बघूया. सध्या आलो तर मजा घ्यावी लागणार. तुम्ही पण या, तुम्हाला पण खूप मजा येणार. हां, मला तर खूप आवडलं. आणि अजून एक पण माहितीच जे पॅकेज घेतले ना एवढं चांगलं आणि एवढं त्या पॅकेजमध्ये काय काय आहे ना. आम्ही जे पॅकेज घेतलं ना ते खूप मस्त आहे असं म्हणतोय तो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या इन्क्लूड आहेत. खूप मस्त वाटतं. तर तुम्हाला कसिनो खेळायला मिळणार, 1,500चे कॉईन मिळणार, प्लस सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, पूर्ण 24 तास इकडे तुम्ही कसिनोमध्ये राहू शकता. खूप सोयी केल्या आहेत. लहान मुलांसाठी वेगळं किड्स झोन्स आहे, त्यामध्ये आमची भाभी मस्त झोपली आहे. तिथे टेक केअर करायला एक मस्त मॅम आहे त्यांची, बघते त्यांचं टेक केअर करते. ते एवढं म्हणजे सगळ्यांचा विचार करून हे सगळं बांधलं आहे. खूप मजा येईल, तुम्ही या प्लीज. ओके. रात्रीचे 2:30 वाजलेत. ठीक आहे. आणि भावीला मी बघितलं, भावी झोपली आहे आणि अजून गेम चालूच आहे. इथे भावी झोपली आहे. तर रितेशचा गेम अजून चालूच आहे कसिनोमध्ये. मी शूटिंग नाही करू शकत आहे कसिनोमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण रितेश बऱ्यापैकी जिंकला आहे आणि मला मजा येते. किती जिंकला? जेवढे टाकलेले तेवढे आले आणि अजून वरती आले. खूप खिचडी आली म्हणजे जरा थांबली. हां, मी तेच बोलते, जरा थांब जरा. रात्रीचे 3 वाजलेत. हा बघा, जरा लाईट. 2,500 रुपये झाले ना. की रितेश मस्तपैकी खेळतोय. तेजस आणि सिद्धेश पण आहे आतमध्ये. तर आतिशला झोप येते आणि इथे झोपणं अलाउड नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हे 24 तास आहे, तर इकडे झोपणं अजिबात अलाउडच नाही आहे. लहान मुलांना झोपायचं असेल तर झोपू शकतात, पण मोठ्यांनी नाही झोपायचं. ठीक आहे. हां, तू बघ कसं झोपलाय बिचाराला, झोपायला जागा नाही. सो आता सकाळचे 7 वाजलेत आणि आमचा आता निघायचा टाईम झाला आहे. तर
सर्व झालं, मजा आली, खूप मस्त वाटलं. आणि आता आम्ही निघतो इथून आणि डायरेक्ट आमची ट्रेन आहे. ॲक्च्युली आमची फ्लाईट होती पण आम्हाला ती नाही मिळाली. म्हणजे तिकीट इतकं एक्सपेन्सिव्ह झालं, म्हणजे जवळपास 16,000 17,000पर्यंत गेलं. जिथे ते तिकीट असतं 2,000 3,000. सो ते एक कारण पण होतं. तर आम्हाला खूप मजा आली गोवा ट्रिपमध्ये. खूप मस्त होतं सगळ्या गोष्टी आणि खूप भारी वाटलं गोवा ट्रिप. आणि कणकवली कोकण हे पण खूप छान होतं. सो आता फायनली आम्ही निघालो आमच्या ग्रँड हयात हॉटेलमधून सकाळी 7:15 वाजता. एवढा ग्रँड हॉटेलच्या बाहेर यांचं काय चालू आता मी काही सांगणार नाही, तुम्हाला जे समजायचे ते समजा. बघा अगोदर एक खाली कपडा असायला म्हणजे नंतर मग दारू आणि खाली आपटे खाली नाही मध्येच तो पण काय करते चप्पल कुठे खाणार. उपयोग करायला नको. अरे शपथ, बापरे भाभी असं करू नको. इकडे ये ना पण. तर आमची गाडी आली आहे आणि आम्ही सगळे आता निघालो आहोत आमच्या घरी. खूप हालत झाली आमची. प्रतीक तर खूप त्रस्त झालाय. सॉरी तेजस खूप त्रस्त झालाय. प्रतीक बोलते तिला आता हिचा आवाज आला. बाय.